तुला सुचलेली एखादी कविता सादर करण्यासाठी? मनात रुजलेला निसर्ग म्हणण्यापेक्षा निसर्गाचे संदर्भ बदलतात जे. जसं आता हा म्हणाला की मॅच्युरिटीनुसार म्हणजे एकाच पावसाने मला सरसर ती सरवेडी, कारण ते एक वय होतं. एका विशिष्ट वयानंतर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीत काही वेगळ्या प्रतिमा दिसायला लागतात. म्हणजे मोहरणं हे फुलाचं किंवा झाडाचं न राहतं त्याला एक वेगळा रेफरन्स लागतो. दरवळणं याला एक, किंवा भरून येणं ह्याचे काही वेगळे रेफरन्स लागतात. आणि त्यावरून पावसाचं नंतर म्हणजे ती कविता लिहिल्यानंतर साधारण 7-8 वर्षानंतर जे बदललेले रेफरन्स होते त्यानंतर मी लिहिलेली कविता आहे. कारण मी कविता तसं फार कमी वेळा लिहितो. अवेळीचं दाटे धुके आठवांचे, अवेळीचं दाटे धुके आठवांचे, पुन्हा मोहरे झाड वेड्या मनाचे. उरी डंख मारी हवासा हवासा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. खुणेचीच ती ऐकू ये साद जेव्हा, खुणेचीच ती ऐकू ये साद जेव्हा, नुरे भानना सावरे तोल तेव्हा. खुणेचीच ती ऐकू ये साद जेव्हा, नुरे भानना सावरे तोल तेव्हा. झरे अंतरी मेघ हळव्या सरींचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. दिशातून दाटे तुझे इंद्रजाल, दिशांतून दाटे तुझे इंद्रजाल, तुझे रूप घेई जणू भोवत आलं. दिशातून दाटे तुझे इंद्रजाल, तुझे रूप घेई जणू भोवत आलं. पुन्हा तो शहारा फुले ओळखीचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. पुन्हा धाव घेई खुळा जीव मागे, पुन्हा धाव घेई खुळा जीव मागे, तुझ्या मिलनाची मनी आस जागे. उगा भास होई तुझ्या पावलांचा, उगा भास होई तुझ्या पावलांचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. मुळामध्ये निसर्गानं तुझ्या आयुष्यावर काही परिणाम केला? कवी सोडून दे, गीतकार सोडून दे, एकूणच तुझ्या दैनंदिनीवर काही परिणाम झाला असं तुझ्यासारख्या संवेदनाक्षम मनाला जाणवलंय का? मला वाटतं निसर्ग प्रत्येकाच्याच जीवनावर परिणाम करत असतो. आणि बऱ्याच गोष्टी निसर्गाकडनं आपल्याला शिकता येतात. त्यातला मूळ म्हणजे जगणंच. एक छोटासा किस्सा मी सांगतो की माझा जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सतत बऱ्याच वेळा मी कवितेतूनही किंवा लेखातून लिहित असतो, ते लहानपणी मी ज्या सोसायटीत राहत होतो तिथे साधारण मी 7-8 वर्षाचा असेल. आमच्या बाल्कनीच्या बाहेर एक पाईप होता, जो गटाराचा पाईप असतो, त्याच्यावर एक लहानचं वडाचं झाड वाढत होतं. तर आमच्या काळे काका म्हणून होते त्या सोसायटीचे चेअरमन कमिटीचे, त्याने ती शिडी लावून वगैरे ते काढायला लावलं सगळं. आणि ते हे काढायला पाहिजे, नाही तो पाईप पोखरणार, मग लिकेज होईल. त्यांनी तिथून ते काढलं, ते खाली पडलं, तो तिथे रुजला पुन्हा. मग तिथनं काढलं त्यांनी पुन्हा आणि ते बाहेर टाकलं. तर कंपाऊंड मध्ये तिथे त्या भिंतीला पकडून तो पुन्हा वाढला. आणि नंतर आम्ही साधारण 1-1.5 वर्षांनी तिथनं शिफ्ट झालो. आणि ते आत्ता आम्ही काही वर्षापूर्वी जेव्हा तिथे गेलो होतो, काहीतरी आता मी नाव झालं गीतकार म्हणून, तर त्या कार्यक्रमाला मला बोलवलं होतं प्रमुख पाहुणा म्हणून. तर तिथे ते वडाचं झाड बऱ्यापैकी, आणि ते काका म्हणाले हे माहिती आहे का, हे तेच काळे काका आता म्हातारे झाले, त्यामुळे आपण तो काढला तो इथे रुजला, मग ते आता भिंतीत पकडलं, मग ते आता ते मोठं झाड झालंय. तर मला वडाने एक सगळ्यात मोठी गोष्ट ही सांगितली, त्या आदर्श, की परिस्थिती तुमच्या कितीही विरोधात असेल, तुम्ही तुमच्या ध्येयाला चिकटून राहिला तर आपोआप परिस्थिती बदलून घेऊ शकता. हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वडाने दिला. आणखीन मला एक असं वाटतं की कलाकारांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की संध्याकाळच्या वेळी तुम्ही क्षितिजावर पश्चिमेला बघितलात तर दर 5 मिनिटांनी एक वेगळं लँडस्केप दिसतं. त्याला कुणीच दाद देत नाही, की कुणी फोटोही काढणार नसतो, म्हणून सूर्य ती थांबवत नाही आपलं काम, तो लँडस्केप देतच असतो सतत. तर मला वाटतं की दाद बऱ्याच वेळा होतं की एखाद ठिकाणी मला एखादं काम करून मला पैसे कमी मिळणार आहेत, किंवा एखाद्या ठिकाणी 10च प्रेक्षक आहेत पण मला एखादा परफॉर्मन्स करायचा आहे, तर तेव्हा मी तो आदर्श ठेवतो डोळ्यासमोर की कोण बघणार आहे नाही, मी माझा 100% देईन. तर हा जो आदर्श आहे की रात्राणी म्हणत नाही की मी फुलायचं थांबवते कारण आज माझी फुलं चोरीला गेले उद्या, किंवा प्राजक्त असं म्हणत नाही की माझ्या सकाळी ह्याच्यावरून 10 गाड्या जातात आणि चिखल होतं तर मी का उघडू, तो उघडतच राहतो. तर या सगळ्या गोष्टी निसर्गाने फार स्ट्रॉंगली दिल्यात आणि माझ्या जगण्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. तुझ्या स्वतःच्या जगण्यावर
विशेष परिणाम झालेली अशी तुझीच एखादी कविता? त्या याच्यावरचीच आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा ती म्हणतो की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड देणारी, की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलाबी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलाबी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, संकटासही भिडताना चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा द्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मी फार कमी कविता करतो, त्यामुळे स्वतःच्याच कविता विसरतो बऱ्याच वेळा. हा, ते पूर्ण झाल्यावर विचारतो. मी शेवटचा अंतर म्हणतो की करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. दोन तीनदा उत्तर देताना सारखं असं म्हणलंस की मी कविता नाही जास्त केल्या, कवी नाही, गीतकार आम्हाला कळत नाही फारसं, म्हणून आम्ही नॉर्मल श्रोते आणि वाचक आहोत म्हणून विचारतो. भाबडेपणाचा प्रश्न वाटेल की गीतकार म्हणून सुद्धा शब्द सुचायलाच लागतात, नाही का? नक्कीच. आणि कवी म्हणूनही शब्द सुचायला लागतात. मग ह्या दोन सुचण्यामधला नेमका फरक काय असतो? कोणीतरी सांगितल्यावरनं सुचणं आणि स्वतःचे स्वतःला सुचणं, हा टेक्निकल भाग सोडून दे. सांगण्यावरून सुचणं बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या मागणीनुसार सुचणं जे असतात की हे हवं ते हवं, आणि त्याला बऱ्याच वेळा होतं की गाण्याच्या फॉर्म मध्ये सुचणं आहे. माझं सुचणं बऱ्याच वेळा त्याला एक ती सवय झाल्यामुळे की तो एक छंद आणि त्या मीटरची सवय झाल्यामुळे माझी कविता बऱ्याच वेळा असं की त्यानंतर तो त्या मुखड्यावरती येतो मी, एक अंतरा आणि हा फॉर्म होतो. मुक्त काव्य जे सुचतं तसं मला फार कमी सुचतं. म्हणजे 5 ओळी झाल्यावर मी पुन्हा त्या याच्यावरती येतोच. तर ते